नमस्कार नमस्कार नमस्कार. मी प्राध्यापक सोपान सुंबे. सर्वांना शुभ सायंकाळ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. गुरुला वंदन करून त्रिवार वंदन करून मी 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरून सर्व बालमित्रांचं, बंधू भगिनींचं आणि गुरुजनांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 7वी या सर्व सर्व स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षांच्या तयारीबरोबरच इयत्ता 8वी NMMS या परीक्षेची अत्यंत उत्कृष्ट अशी तयारी करून घेणार आहोत, तेही अल्पदरामध्येच. ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील इयत्ता 1ली ते इयत्ता 8वी मराठी, सेमी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना शासकीय स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध, नवोदय आणि NMMS परीक्षांचं अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन आम्ही या शैक्षणिक वर्षामध्ये घेऊन येत आहे. तर चला पाहूयात, आपण चालू शैक्षणिक वर्षामध्ये NMMS इयत्ता 8वी NMMS नॅशनल मीन्स कम मेरिट स्कूल स्कॉलरशिप परीक्षा, या स्कॉलरशिप परीक्षेचं आपण अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार मार्गदर्शन आपण करणार आहोत. म्हणजेच काय, NMMS परीक्षा ही दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून किंवा ग्रामीण आणि शासकीय शहरी भागातील सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता 8वीच्या विद्यार्थी जे काही पात्र असेल निकषानुसार, शासकीय निकषानुसार ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतील. म्हणजेच काय, ह्या स्कॉलरशिपचे फायदे काय, इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत शिष्यवृत्ती, दरमहा काल्पनिक रक्कम उदाहरणार्थ 1000 रुपये ही आर्थिक मदत उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून विद्यार्थ्यांना मिळत असते. परीक्षेचे स्वरूप आणि तारीख काय आहे, मानसिक क्षमता चाचणी म्हणजे मॅट आणि शालेय क्षमता चाचणी SAT या दोन्ही परीक्षा या NMMS या परीक्षेमध्ये घेतल्या जातात. उदाहरणार्थ डिसेंबर 2024 मध्ये झालेली होती, ती 2025 मध्ये झाली, 2026, 2027 मध्येही होणार आहे. पात्रता काय दिसते, सरकारी अनुदानित शाळांमधील 8वीचे विद्यार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांची निवड, शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे या दृष्टिकोनातून राज्य सरकारचा हा NMMS हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. तर चला पाहूयात NMMS परीक्षा आणि त्या परीक्षेचं असणारं माहिती. इयत्ता 8वी NMMS परीक्षेबाबत सखोल माहिती काय आहे, आपल्याला पाहिजे सखोल माहिती. इयत्ता 8वी साठी घेतली जाणारी NMMS नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ही महाराष्ट्र सरकारने रुजवली आहे. स्कॉलरशिप आणि नवोदय नंतर इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी, उच्च प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी ही NMMS ही स्कॉलरशिप अत्यंत उत्कृष्ट अशी मानली जाते. ही एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. मराठी आणि सेमी इंग्रजी या माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि गुणांची विभागणी खालीलप्रमाणे दिली. म्हणजे आपण त्या गुणांची विभागणी कशी केली, अभ्यासक्रम काय, त्याचा सखोल माहिती घेणार आहोत. म्हणजेच काय, परीक्षेचे स्वरूप काय आहे, एक्झाम पॅटर्न्स. या परीक्षेत एकूण 2 पेपर्स असतात. किती पेपर्स असतात, 2 पेपर्स असतात आणि दोन्ही पेपर्स एकाच दिवशी घेतले जातात. काय करतात, दोन्ही पेपर्स असतात आणि दोन्ही पेपर एकाच दिवशी घेतले जातात. म्हणजेच ही कशी असते, MCQ म्हणजे बहुपर्यायी स्वरूपात असते. MCQ म्हणजे काय, बहुपर्यायी स्वरूपातले असतात. यामध्ये पेपर, विषय, एकूण प्रश्न, एकूण गुण, वेळ हे सर्वांचं व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे. पेपर 1 मॅट बौद्धिक क्षमता चाचणी. काय, पेपर 1 मॅट बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट असते. मेंटल ॲबिलिटी टेस्ट, ही मेंटल ॲबिलिटी टेस्ट प्रामुख्याने इयत्ता 3च्या प्रज्ञाशोध परीक्षेपासून उच्च स्तरावरती MPSC, UPSC या सर्व परीक्षांपर्यंत मेंटल ॲबिलिटी टेस्ट असते. म्हणजे असतेच विद्यार्थ्यांचा मानसिक आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून. किती मिनिटं आहे त्यासाठी, 90 मिनिटे. पेपर 2 SAT शालेय क्षमता चाचणी. शालेय स्तरावरील पाठ्यक्रमाबाबत ही काय असते, SATचा पेपर असतो. म्हणजे स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट 90 मिनिटाचीच ही पण टेस्ट असते.
या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न सोडवणे फायदेशीर ठरते. यामध्ये काय निगेटिव्ह मार्किंग नाहीये. चला पेपर 1. पेपर 1 मध्ये काय बौद्धिक क्षमता चाचणी मॅट. त्याच्यामध्ये काय हा पेपर विद्यार्थ्यांची तार्किक क्षमता आणि विचार करण्याची गती तपासतो. यासाठी कोणताही ठराविक पुस्तकी अभ्यासक्रम नसतो. म्हणजेच काय मॅटमध्ये जी काय बौद्धिक क्षमतेची पातळी अभ्यासाची असते विद्यार्थ्यांसाठी, त्यासाठी कोणताही तार्किक पद्धतीप्रमाणे अभ्यासक्रम हा साचेबद्ध नसतो. तो अभ्यासक्रम हा तार्किक दृष्टिकोनातूनच असतो. तर खालील घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. मग कशावरती विचारले जातात पाहूयात. म्हणजे संख्या मालिका. कोणती आहे संख्या मालिका. अक्षर मालिका म्हणजे नंबर अँड अल्फाबेट सिरीज, गाळलेले पद शोधणे, चुकीचे पद ओळखणे, ह्या सर्व गोष्टी ह्या मेंटल ॲबिलिटीच्या पेपर 1 मध्ये विचारल्या जातात. बौद्धिक क्षमता विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी तपासणे हाच या परीक्षेचा मुख्य उद्देश असतो. दुसरा मुद्दा काय सांगितलं त्याच्यामध्ये समान संबंध म्हणजेच ॲनालॉजी. संख्या शब्द किंवा आकृत्यामधील परस्पर संबंधी शोधणे. परस्पर संबंध शोधायचा आहे. कशाबद्दल संख्या शब्द किंवा आकृत्यामध्ये संबंध शोधायचा आहे. वर्गीकरण काय करायचं त्याचं क्लासिफिकेशन. गटात न बसणारा शब्द संख्या किंवा आकृती ओळखणे. मेंटल ॲबिलिटी मध्ये काय सांगितले गटात न बसणारा शब्द तो ओळखायचा आहे. सांकेतिक भाषा कोडिंग डिकोडिंग लँग्वेज. सांकेतिक भाषेमध्ये आपण बघा एखादा सांकेतिक क्रमांक असतो पहा. शासकीय प्रशासकीय विभागामध्ये एक कोड नंबर असतात. त्या कोड पद्धतीप्रमाणे ही सांकेतिक भाषा असते. अक्षर किंवा संख्यांसाठी वापरलेले संकेत शोधणे. पहा आपला अल्फाबेटिकलमध्ये 1 नंबरला ए असतो, 2 नंबरला बी असतो, 3 नंबरला सी असतो, 4 नंबरला डी असतो. तो नंबर त्या तार्किक दृष्टिकोनातून विचारात घ्यायचा असतो. दिशा व नातेसंबंध डायरेक्शन अँड ब्लड रिलेशन. दिशावर आधारित कौटुंबिक नात्यावरील प्रश्न म्हणजे जे काय ब्लड रिलेशन असेल या नातेसंबंधावरती परीक्षेला अनेक प्रश्न विचारले जातात. माझ्या मामाची मुलगी माझी कोण मेवणी, परंतु माझ्या काकाच्या मामाच्या मुलीची मुलगी ती तुझी कोण. असे अनेक नातेसंबंधावरती प्रश्न विचारले जातात. त्या सर्व नातेसंबंधाच्या प्रश्नांचं तार्किक संबंध आपण चालू अभ्यासक्रमामध्ये नियमित वेळेस पाहणारच आहोत. आकृत्यांची चाचणी, आकृत्यांची आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा शोधणे, कागदाला घड्या घालणे, आकृत्या मोजणे, त्रिकोण चौकोन इत्यादी गोष्टींवरती आपल्याला अभ्यास करायचा आहे तार्किक दृष्टिकोनातून. त्याचप्रमाणे वेन आकृती, वेन डायग्राम आणि ठोकळे. आपण क्यूब म्हणतो त्याला. बघा लहान मुलं बाजारात गेल्यानंतर मम्मीला किंवा पप्पाला म्हणतं पप्पा मला देते ना, रंगबेरंगी चौकोन असतो त्याला क्यूब म्हणतो. तो क्यूब घेतो आणि खेळत बसतो. हे लॉजिकली तो माइंड कॉन्सन्ट्रेट करत असतो. असे ठोकळे किंवा वेन आकृत्या, वेन डायग्राम ह्या विचारात घेणं गरजेचं आहे. चला पुढं. पेपर 2. आपण पेपर 1चा आपण त्या विचारात घेतलाय. आता पेपर 2 शालेय क्षमता चाचणी. शालेय क्षमता चाचणीचा अभ्यास करण्यापूर्वी एक लक्षात घ्यायचं आहे, विद्यार्थ्यांना इयत्ता 3री पासून इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी इथपर्यंत बहुसंख्य विद्यार्थी प्रज्ञासेवा स्कॉलरशिप, नवोदय या सर्व काही परीक्षा देत आलेले आहेत. आणि सर्व काही परीक्षा देत असतानाच त्यांच्या अभ्यासामध्ये मेंटल ॲबिलिटी हा पार्ट अभ्यासला गेलेला आहे. बौद्धिक क्षमता हा भाग अभ्यासला गेलेला आहे. गणिती क्रिया हा पण अभ्यासला गेलेला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण यायलाच नाही पाहिजे. कारण इयत्ता 8वीचे विद्यार्थी तुम्ही खूप हुशार आहात. येते लक्षात, तुम्ही खूप हुशार आहात. तुम्हाला ती गोष्ट समजलीच पाहिजे. म्हणजेच काय हा पेपर पूर्णपणे इयत्ता 7वी आणि 8वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित असतो. कसा असतो? इयत्ता 7वी आणि 8वीच्या पाठ्यपुस्तकांवरती आधारित असतो. कोणता पेपर क्रमांक 2. त्यालाच काय म्हणतो सॅट, म्हणजे शालेय क्षमता चाचणी. शालेय स्तरावरती जो का पाठ्यक्रम आहे, मागील वर्षी झालेला अभ्यास, 6वी 7वीचा अभ्यास, 8वीचा अभ्यास, या सर्व अभ्यासक्रमावरती हा पेपर क्रमांक 2 असतो. याच्यामध्ये सुद्धा गुणांची विभागणी खालील 3 विषयामध्ये केलेली असते. कशी केलेली आहे? सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स, एकूण किती गुण आहेत?
35 गुण आहेत. सामान्य विज्ञानासाठी किती गुण आहेत? 35 गुण आहेत. मग याच्यामध्ये काय आहे? सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. फिजिक्स मीन्स भौतिकशास्त्र, केमिस्ट्री मीन्स रसायनशास्त्र, बायो मीन्स जीवशास्त्र. या गोष्टींवरती परीक्षेला प्राधान्य दिलं जातं. भौतिकशास्त्र फिजिक्स, बल व दाब, धारा विद्युत आणि चुंबकत्व गती, प्रकाश ध्वनी हे तुम्हाला कन्सेप्ट माहीत आहेत. बलाचे प्रकार, फोर्स, बरोबर का नाही, मॅग्नेट, ग्रॅव्हिटेशन, हे सर्व काही 7वी 8वीला फिजिक्स माध्यमातून झालेले आहेत. विज्ञान शिकवताना शिक्षकांनी शाळेत शिकवलेलेच आहेत. तरी आपण याची रिव्हिजन या ठिकाणी घेणारच आहोत. नंतर रसायनशास्त्र, केमिस्ट्री. काय? रसायनशास्त्र, केमिस्ट्री. द्रव्याचे संघटन, धातू अधातू, आम्ल आम्लारी व क्षार रासायनिक बदल. म्हणजे काय म्हणतो आपण, लिटमस पेपर ब्ल्यू झाला. का झाला? त्या तो कोणत्या तरी द्रावणात बुडवलाय म्हणून त्याचा कलर ब्ल्यू झालाय. कोणत्या तरी द्रावणात बुडवलाय म्हणजे त्याचा कलर रेड झालाय. हे सर्व विविध प्रश्न ह्या रसायनशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. येते लक्षात? कंटिन्यू. जीवशास्त्र, बायोलॉजी म्हणजेच काय? सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण करायचे. काय करायचंय? सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण करायचंय. पेशी व पेशांगके मानवी शरीरासंदर्भात असेल किंवा इतर प्राण्यांसंदर्भात असेल, या सर्व अवयव संस्थांचं प्रदूषण, आपत्ती व्यवस्थापन हे सर्व बायोलॉजीमध्ये अभ्यासलं जातं. कुठं अभ्यासतात? बायोलॉजीमध्ये अभ्यासलं जातं. चला पुढे. विज्ञान विभागामध्ये किती एकूण मार्क्स सांगितलेत? 35 मार्क्स सांगितलेत. इतिहासमध्ये समाजशास्त्र, सोशल सायन्स एकूण 35 गुण आहेत. विज्ञानामध्ये 35 गुण, समाजशास्त्रामध्ये 35 गुण, विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आहे. आणि समाजशास्त्रामध्ये काय आहे? इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल. येते का लक्षात? मग इतिहासामध्ये काय आहे? भारताचा इतिहास, युरोप आणि भारत स्वातंत्र्य चळवळीचे टप्पे, समाज सुधारक, स्वातंत्र्योत्तर भारत. समाज चळवळीचे टप्पे, स्वातंत्र्योत्तर काळातील भारत, युरोप, भारताचा इतिहास, या सर्व गोष्टींचा अभ्यास त्या NMMS परीक्षा पेपर क्रमांक 2 म्हणजे सॅट शालेय स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये विचारलं जातं. मग त्याला तुमचा कोणता अभ्यास पाहिजे? इयत्ता 7वीचा पण पाहिजे, इयत्ता 8वीचाही पण पाहिजे. ओके, चला पुढे. नागरिकशास्त्र, सिविक 5 गुणांसाठी विचारलं जातं. संसदीय शासन पद्धती, केंद्रीय मंत्रिमंडळ, भारतीय न्यायालयीन व्यवस्था. पहा, संविधानातली मूलतत्वे, संविधानाचा गाभा, संविधानातले स्वातंत्र्य, आपण जे काय अभ्यासतो ते सर्व काही नागरिकशास्त्र. जसं की बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं, ते संविधान या माध्यमातून जे काही कायदे कानून जे आहेत हे सर्व त्यांनी निर्माण केले, तेच आपण नागरिकशास्त्र विषयामध्ये अभ्यासणार आहोत. भूगोल, जिओग्राफी सर्वात सोपा विषय. गुण 15. पृथ्वीचे अंतरंग, स्थानिक वेळ व प्रमाण वेळ, सागर रचना, आर्द्रता व ढगभूमी उपाययोजना, सर्व गोष्टींचा भूगोलामध्ये विचार केला जातो. पृथ्वीच्या अंतरंगापासून पृथ्वीच्या बाह्यरंगापर्यंत भूगोल विषयाचा अभ्यास केला जातो. येते का लक्षात? ओके. मग स्थानिक वेळ असेल, प्रमाण वेळ असेल, बरोबर ना? स्थानिक वेळ कोणती? आपली इंडियन मेजरमेंट काय सांगतो? टाइम टेबल. दिल्लीची प्रमाण वेळ सांगते, त्या पद्धतीप्रमाणे आपल्या घड्याळामध्ये आता किती वाजलेत? ओके, त्याच पद्धतीप्रमाणे आपल्याला टाइम टेबल तयार असतो. चला पुढं. गणित, मॅथमॅटिक्स किती गुण आहेत? 20 गुण आहेत. अंकगणित व बीजगणित, परिमेय व अपरिमेय संख्या. काय आहे? अंकगणित व बीजगणित, परिमेय व अपरिमेय संख्या, घातांक व घनमूळ, विस्तार सूत्रे, अवयव पाडणे, एक चल समीकरणे, ही सर्व गोष्टी त्याच्यात कुठे समाविष्ट असतात? गणित या विषयामध्ये असतात. इयत्ता 2री पासून, इयत्ता 3री पासून, 4थी पासून सर्व विषयामध्ये म्हणण्यापेक्षा गणित विषयामध्ये आपला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, अंश, छेद, डेसिमल म्हणजे दशांश,
हे सर्व गोष्टींचा अभ्यास झालेला असतो आणि त्याचाच अभ्यास आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा बेस त्या ठिकाणी विचारात घेणार आहे. भूमिती, समांतर रेषा व छेदिका, त्रिकोणांची एकरूपता, चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार, वर्तुळ, जीवा व कंस. जीवा कशाला म्हणतात, कंस कशाला म्हणतात, वर्तुळाची रचना कशी, त्रिकोण कसा आहे, चौकोन कसा आहे, या सर्व गोष्टींचा आढावा हा भूमिती विषयामध्ये घेतला जातो. नंतर व्यावहारिक गणित, शेकडेवारी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, नफा तोटा, सूट व कमिशन, हे सर्व इयत्ता 7वीला झाले, इयत्ता 6वीला झाले. नफा तोटा असेल, सरळ व्याज असेल, शेकडेवारी असेल, व्यावहारिक गणित असेल, हे सर्व गोष्टी आणि ही काळाची गरज आहे. आणि बरं का बाळांनो, ही जी काही गणिती क्रिया आहे, जी काही भूगोल सांगितला, जो काही विज्ञान सांगितला, हे जो काही अभ्यासक्रम सांगितलाय ना किंवा सांगतोय ना, हाच भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेला विचारला जातो आणि हाच तुमचा बेस आहे. जर तुम्ही मनपूर्वक आणि एकनिष्ठपणे अभ्यास केलात, डिसिप्लिन शिस्तीचं नियोजन करून अभ्यास केला, तर भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. चला, सांख्यिकी, सरासरी, वारंवारता, वितरण सारणी, म्हणजे जसं की म्हणतो आपण वितरण सारणी, पाय डायग्रॅम, पाय चार्ट, स्तंभालेख, ह्या गोष्टींचा विचार या सांख्यिकीमध्ये केला जातो. चला पुढं. माध्यम काय आहे, मीडियम आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे मराठी माध्यम दोन्ही पेपर्स, मॅट आणि सॅट. काय, मॅट आणि सॅट. मॅटचं बघितलं आपण, बरोबर ना, बौद्धिक चाचणी, तर्कशुद्ध चाचणी. सॅटमध्ये काय झालं, शालेय स्तरावरील पूर्णपणे मराठीत असतात. मराठी माध्यमात दोन्ही पेपर कसे असतात, मराठीत असतात. सेमी इंग्रजीसाठी काय माध्यम काय आहेत, मॅट बुद्धिमत्ता हा पेपर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतो. बहुतांश विद्यार्थ्यांना हाच प्रश्न पडतो, मी आता सेमीला आहे, मला पेपर कसा द्यायचा. मग मॅट हा पेपर कसा असतो, मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये कसा असतो, उपलब्ध असतो. सॅट, सॅट काय आहे, शालेय क्षमता. यामध्ये विज्ञान आणि गणित हे विषय काय, विज्ञान आणि गणित हे विषय असतात. इंग्रजी हे विषय इंग्रजीतून असतात. कोण, विज्ञान आणि गणित, सायन्स आणि मॅथ असतात. तर इतिहास व भूगोल, नागरिकशास्त्र हे विषय मराठीतूनच असतात. इथे लक्षात. चला, पण प्रिपरेशन टिप्स काय सांगतात, पाठ्यपुस्तकांचे वाचन. नियमितपणे पाठ्यपुस्तकांचे जर वाचन केलं तर आपणास कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागत नाही. जसं की सॅटच्या तयारीसाठी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इयत्ता 7वी आणि 8वीची विज्ञान, समाजशास्त्र आणि गणिताची पुस्तके ओळ न ओळ पाठ असणे गरजेचे आहे आणि तेही नियमित पद्धतीप्रमाणे सराव करणं गरजेचं आहे. जर तुम्ही नियमित पद्धतीप्रमाणे जर सराव जर केला तर तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण उद्भवणार नाही, कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. म्हणजेच काय, तुम्ही चांगल्यात चांगलं आन्सर देऊ शकाल. येते लक्षात. मग आता पुढला पेपर काय असतो, मॅट. काय असतो, मॅट. मॅट किती मार्काचा असतो, 90 मार्काचा असतो. 90 प्रश्नांसाठी रोज किमान 1 तास वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, काय सांगते स्वराली परिमिती, काय सांगितलंय, 90 प्रश्नांसाठी रोज किमान 1 तास वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे मॅटसाठी. मग मॅटमध्ये मी काय सांगितलं, सगळ्यात सुरुवातीला काय विचारलं जातं, संख्यामाला विचारली जाते, तर्कशुद्धीकरण विचारलं जातं, वेन आकृत्या विचारल्या जातात, डायग्राम विचारल्या जातात. हे सर्व गोष्टी ह्या मॅटमध्ये विचारल्या जातात. कुठे जातात, मॅटमध्ये विचारल्या जातात. म्हणून तो वेळेत त्याचा सराव करणं गरजेचं. वेळेचं नियोजन झालं पाहिजे. 90 मिनिटामध्ये काय, 90 मिनिटामध्ये प्रश्न सोडवायचे असतात. असल्यामुळे गती, स्पीड आणि अचूकता, ॲक्युरन्सी खूप महत्वाची आहे. काय, ॲक्युरन्सी खूप महत्वाची आहे. यासाठी जुन्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवाव्यात. काय केलं पाहिजे, सोडवाव्यात. पहा, नियमितपणे एक लक्षात घ्यायचं आहे. कोणती गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जेव्हा तुम्ही शालेय स्तरावरील पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करतायत त्यावेळेस मागील वर्षाची इयत्ता 7वीची समाजशास्त्र, विज्ञान आणि गणित ही पाठ्यक्रमातील पुस्तकांचा जो काय अभ्यास आहे
तो अभ्यास नियमित आणि वेळेत जर पूर्ण केला आणि पाठांतर जर केलं परिमिती, तर तुम्हाला ह्या NMMS परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होता येईल आणि तुम्हाला शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध होईल. ह्या शासकीय शिष्यवृत्तीच्या पलीकडे आपणही ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या माध्यमातूनही विद्यार्थ्यांची वैयक्तिक परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती देणार आहोत. निश्चित 8वीच्या वर्गासाठीच नव्हे तर इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी या सर्व विद्यार्थ्यांची आपण ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी फाउंडेशनच्या वतीने आपण जी काही स्पर्धा परीक्षा घेणार आहोत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही विद्यार्थी पात्र ठरतील त्या पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण विशेष शिष्यवृत्ती देणार आहोत. तर चला पुन्हा एकदा आपण सॅटवरती चाललो होतो, बरोबर ना. अभ्यासाचं नियोजन म्हणजे मागील वर्षाची पुस्तकं घेऊन अभ्यास करायचा काय नसता. मॅथ झालं, सायन्स झालं, समाजशास्त्र झालं, पण चालू वर्षाचीही जी काही अभ्यासक्रमातील पुस्तकं आहेत, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र या तिन्ही विषयांचे सब्जेक्टचा सब्जेक्ट वळ ना वळ पाठांतर करणं गरजेचं आहे, वाचन करणं गरजेचं आहे. आम्ही कितीही चांगलं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला, जर तुम्ही अभ्यासच नाही केला, तुम्ही नुसतं त्या ठिकाणी टी व्हीवरती बसलात, मोबाईल गेमिंग खेळत बसलात, तर जमेल का स्वराली. आपल्याला जर चांगलं मार्क्स मिळवायचे असेल, या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं असेल, तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर अभ्यासच करणं गरजेचं आहे. आपले आई वडील जे आपल्याला मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन एकदम अचूक आणि बिनचूक असतं. आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण रक्ताचं पाणी करणे म्हणजे दिवस रात्र कष्ट करणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली पदवी मिळवण्यासाठी जर अभ्यास करून 24 तास अभ्यास करून वकील झालेत आणि संविधानाचे नायक आणि संविधानाचे जनक म्हणून त्यांनी ख्याती मिळवली असेल, तर तुम्हालाही उद्याच्या भविष्याचे तुम्ही कोण आहेत, आदर्श आहात. तुम्ही भविष्याचे कोण आहेत, आधारस्तंभ आहेत. आणि जर आधारस्तंभ जर अभ्यास करत नसेल तर आईवडिलांना कुठेतरी वाईट वाटेल, त्यांच्या शिक्षकांनाही कुठेतरी वाईट वाटेल. म्हणून आपण नियमित वेळेस अभ्यास पूर्णच केला पाहिजे. वेळेचं नियोजन, काय वेळेचं नियोजन हे झालंच पाहिजे. आणि जो विद्यार्थी वेळेवर नियोजन करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो. मग हे झालं सॅट संदर्भात. मॅट पण संदर्भात तुम्हाला सांगितलं, बौद्धिक क्षमतेसाठी आम्ही जे काही विविध टाचन देणार आहेत किंवा जे काही टेस्ट घेणार आहेत किंवा जे काही प्रश्नसंच देणार आहेत त्या सर्व प्रश्नसंचांचा, त्या अभ्यासक्रमाचा व्यवस्थित वेळेत अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही ठिकाणी असाल, कोणत्याही जिल्ह्यातून असाल, कोणत्याही लोकेशनवर असाल, कोणत्याही शाळेत असाल, असं काही नाही का शासकीय असावी, विना शासकीय असेल, अनुदानित असेल, विना अनुदानित असेल, कोणत्याही शाळेतील विद्यार्थी NMMS ही परीक्षा चांगल्या पद्धतीप्रमाणे अभ्यास करून तो देऊ शकतो. तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर अडचण आली किंवा येत असेल तर 90 21 10 10 29 70 70 09 09 47 72 19 54 70 48 या तिन्ही क्रमांकावर कधीही फोन करा. तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्याच पद्धतीप्रमाणे मार्गदर्शन केलं जाईल. हे ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ऑनलाईन व्यासपीठावरून मी प्राध्यापक स्वपन सुंबे तुम्हाला आत्ता सांगत आहे. आपल्याकडे प्राध्यापक मारुती शिंदे सर अत्यंत गाढा अभ्यासक, अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असणारे आपल्याकडे प्राध्यापक मारुती शिंदे सर एक गणित विषयासाठी आणि बुद्धिमत्ता या विषय शिकवण्यासाठी आपणासमोर सातत्याने तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तर चला मग आजच आपण ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठाला जॉईन होऊन लवकरात लवकर अभ्यासक्रमास सुरुवात करूया. आपण नियमित वेळेस, काय सांगतोय मी परिमिती, आपण नियमित वेळेस अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन व्यवस्थित टाचन, व्यवस्थित नोट्स, व्यवस्थित टेस्ट घेऊन विद्यार्थ्याला पात्र करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही तो करून दाखवणार आहे. फक्त आणि फक्त तुमचा प्रयत्न तुम्ही सोडायचा नाही, चिकाटीच ठेवायची आहे अभ्यासामध्ये. जो विद्यार्थी चिकाटी ठेवेल तो जीवनामध्ये यशस्वी होईल. तर चला
आजच्या दिवशी थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात याच वेळेला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.